#NotMine माया महाठगनी सीझन 2. लेखक संवेद गळेगावकर. प्रकरण 8. हे काय चाललंय सकाळी सकाळी? जंगलनं डोळे चोळत आधी घड्याळ आणि मग खुडबुड करणाऱ्या भाग्याच्या म्हातारीकडे बघितलं. पहाटेचे 4 वाजले असतील नसतील, पण म्हातारीच्या चेहऱ्यावरची तगमग लपत नव्हती. काय झालं माये? आज तर्पण, भाग्यासाठी प्रसाद. तर्पण म्हणजे श्राद्ध? हा, एका दिवसासाठी पित्र बोलवायची रीत असते. आपल्या पोरासाठी आता हे करावं लागतंय बाबा. भाग्याची म्हातारी हताशपणे हातातला गूळ बाजूला ठेवत म्हणाली. तर्काचं अधिष्ठान नसणाऱ्या श्रद्धांवर जंगलचा विश्वास नसला तरी कधी कधी त्या माणसाचं जगणं सोपं करतात, एवढं शहाणपण त्यानं जमेच्या बाजूत बांधलं होतं. बरं तू थांब, मी गूळ मळून देतो. थांब थांब. जंगलनं तोंडावर पाणी मारत जाहीर केलं. तू का? मी घरचा नाही? भाग्या गेल्यापासून तू मला तुझ्याच पडवीत ठेवून घेतलं ना, मग तुला हात दिला तर भाग्याला बरंच वाटेल की. म्हातारीनं डोळ्यातलं पाणी पाठी फिरवत गुळाचं थाळ जंगलच्या पुढ्यात सारलं. पूजेसाठी नदीवर जावं लागतंय. पुढचे काही तास जंगल आणि भाग्याची म्हातारी पूजेची तयारी करत राहिले. म्हातारीला सोबत म्हणून जंगलनंही पूजेला जायचं ठरवलं. काली नदीच्या आखलेल्या वाकड्या तिकड्या पण गंभीर रेखांच्या कडेकडेनं वस्तीतली माणसं हातात पानाचा द्रोण घेऊन उभी होती. त्यांनी गुळापासून बनवलेला प्रसाद काली नदी थेट त्यांच्या पूर्वजांपर्यंत पोहोचवणार असते. उत्तर कन्नडातल्या जंगलात राहणारे हलक्की ऋतूंना समांतर जाणारे सण आणि संदिग्धतेतून उगवलेली भीती वर्षानुवर्ष सहजपणे मिरवतात. पण आजचा दिवस जरा वेगळा. पूर्वजांच्या आठवणीत गोडधोड करून तर्पण करताना हल्लकी वस्ती याआधी कधी कावरी बावरी झाली नव्हती. याआधी त्या वस्तीनं कधीच 3 अनैसर्गिक मृत्यूही पाहिले नव्हते. Sample complete. Ready to continue?